मध्ये हार आपण बघताय समोर मैया. आम्ही रात्री विश्राम इथं शहागंज येथे होतो. तहसील बुधनी, जिल्हा सिहोर. सकाळचे 7 वाजले. पुढील प्रवास सुरू झाला आहे. आपण बघताय आम्ही सकाळी शहागंज येथून आलोय आणि समोर येताना सरदार नगरवरील हा घाट, हे विशाल असं मैयाचं दृश्य आपण बघताय. आणि मागं जर बघितलं तर हा आश्रम आहे श्री राम जानकी आश्रम, सरदार नगर, जिल्हा सिहोर, तहसील बुधनी. तर आपण हे बघताय मैयाचं असं विशाल हे रूप इथे आपल्याला बघायला मिळतंय. खूप सुंदर असं हे दृश्य आज आपण मैयाचं बघताय. असं आम्ही आज सकाळपासून मैयाच्या जवळजवळ होतो. तर आता असं किनाऱ्याला चालतोय. तर किनाऱ्यावरील आपण हे दृश्य बघताय, जे दृश्य आहे. तर हे दृश्य आपण बघताय सरदार नगर येथील मैयाचं हा विशाल असं दृश्य आपण बघताय. मी मामाजींच्या घरासमोरून निघतोय. आपण बघताय हे गाव आहे जयत आणि मामाजींचा जो बंगला आहे तर हा रोडवरच आहे. आपण समोर बघताय आणि हा मामाजींचा बंगला इथे मागे चबुतरा दिसतोय. नर्मदे हर आपण बघताय. इथं नांदनेर गाव आहे. तर मैयाचं असं विशाल रूप इथे दिसतंय. मैया अशी अफाट इथे वाहते. खूप सुंदर असा घाट असा आपण बघताय. नांदनेरचा तालुका येतोय बुधनी, जिल्हा सिहोर. खूप सुंदर असे दृश्य आहे मैयाच्या किनाऱ्यावरील आपण बघताय. असं अफाट असं मैयाचं इथं चित्र दिसतंय. खूप सुंदर अशी मैया इथे वाहताना आपण बघताय. आपण बघताय पुढे विशाल अशी मैया वाहते आणि आपण आलोय ते नांदनेर गावामध्ये. तर इथे भोले बाबाजींचं मंदिर आहे. आपण पोहोचलोय नांदनेर, जे भोले बाबाजींचं पुराणं असं मंदिर आहे. हे पुराणं असं मंदिर इथं आहे नांदनेर गावामध्ये. जिल्हा येतोय सिहोर, तालुका येतोय बुधनी. आणि सुंदर आपण बघताय हे नांदनेर जे मनकामनेश्वर महादेव मंदिर आपण बघताय. खूप सुंदर असं हे भोले बाबा इथे विराजमान आहे. खूप पुरातन असं इथं भोले बाबा आपण बघताय इथं विराजमान. तर ह्या भोले बाबांचं वैशिष्ट्य असं आहे. तर हे इथं बाबांची सोबत आत्ताच चर्चा झाली. तर बाबाजींनी सांगितलं आहे की हे पुरातन असं भोले बाबा आहे. इथं अखंड अशी ओम धुनी आवाज येतोय. तर हे सुंदर असं हे भोले बाबा आपण बघताय. हे मैयाच्या किनाऱ्यावरती नांदनेर या गावामध्ये हे मंदिर आहे. मनकामनेश्वर महादेव म्हणून ह्या मंदिराला ख्याती आहे. तर आपण बघताय समोरच विशाल अशी मैया वाहते आणि समोरसुद्धा आपण अशा प्रकारे हे पुरातन असे इथं मूर्त आपण बघतोय. तर अशा ह्या जुन्या पुरातन अशा मूर्ती इथं आहे. तर ही समोरच मैया वाहते. आपण मैयाला सुद्धा बघतोय. तर हे नांदनेर गावाचं जे वैशिष्ट्य आहे तर हे अशा प्रकारे आहे, जे इथं मैयाच्या काठावरती हे मंदिर आहे. आज आपण त्या मंदिरात दर्शन घेतलंय आणि पुढे मैयाच्या परिक्रमामधून आपण पुढचा प्रवास हा सुरू करतोय. जे की मंदिर छोटंसं दिसतंय पण खूप पुरातन असं हे मंदिर. खूप पुरातन असे भोले बाबा इथे आपण बघताय. तर आपण आज मंदिर परिसरात होतो. समोर चाललोय. तर हे समोर जे आलोय मी, तर आपण नर्मदा मैयाचं हे मंदिर समोर बघताय.